मित्रांनो, आपल्या संपूर्ण भारत सिरीजच्या नवीन भागामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आहे लद्दाखमध्ये आणि लद्दाखमध्ये काय खूबसूरती आहे मित्रांनो. मित्रांनो, पाहू शकता हे सुंदर असे व्ह्यू. आणि आज आपण निघालोय मित्रांनो भारत पाकिस्तान बॉर्डर ला जे 1971चं युद्ध झालं होतं त्यामध्ये नव्हे भारताने पाकिस्तानची काही गावं जिंकली होती. एकदम खतरनाक ठिकाण लागलंय आता इथं. हा काय बघा कसलं जबरदस्त आहे. इथनं मधनं रोड बघा कसला खतरनाक आहे. मित्रांनो, समोर हे गाव पाहताय का? हे गाव नव्हे 1971 पर्यंत भारताचं शेवटचं गाव होतं. तर सगळे माघारी चालले होते आणि मी चाललोय तिकडं. आता मला पोचायला 4 वाजतील. मी माघारी कसं जायचो? स्लाइड पहा, लँड स्लाइड. हा रोडच ही केलाय. कसा डोंगरच आलाय खाली. इथं पाहू शकताय मेरा देश महान म्हणून लिहिलेलं आहे. भारत मेरा भारत महान. ओके, तर रिस्ट्रिक्टेड बॉर्डर एरिया. इथनं फक्त आर्मीवाल्यांना चालवडं आहे पुढं. वेलकम टू द बॉर्डर विलेज थांग, लास्ट विलेज ऑफ इंडिया. मित्रांनो, ते ताई भेटलेत आपल्या. कुठले तुम्ही? वाघोलीचे आहे. त्यांनी मला वाटणीच पाहिलं होतं. अगोदर पासून ओळखता का? आता वाटणीच पाहिजे. हा मित्रांनो, हा समोरचा डोंगर पाहताय का? हा डोंगर नव्हे, पूर्ण डोंगर पाकिस्तानमध्ये. आणि हे पोल दिसतोय का? हा पोल इंडियामध्ये. आणि तिथनं मधली जी जागा आहे ती नो मॅन्स लँडमध्ये. आणि मित्रांनो, इथंच भारत पाकिस्तान बॉर्डर आहे. समोर जे गाव दिसतंय ना ते पाकिस्तानचं गाव आहे. भारताने आप पाकिस्तान के थे तो इंडिया में कैसे फंस गए? हमारा जमीन पूरा कतार का पहले का पैदा था जी। मैं 18 साल पाकिस्तान में रहा, अभी करता था। फिर माँ बाप को मैं अकेला था, बहन भाई कुछ नहीं था, माँ बाप और मैं बीबी। माँ बाप बीबी वहाँ छोड़ा था। शादी कौन सी उम्र में हुई थी फिर? ऐसा पता नहीं था, 12 साल में हो गया था। 12 साल में शादी हो गया था ना. हे म्हातारं पाकिस्तानमध्ये राहिलं होतं पहिले 18 वर्ष. नंतर ना हे इंडियामध्ये आलेले. अशा प्रकारे चला तुम्हाला वयनं दाखवतो की कसं आहे भारत पाकिस्तान बॉर्डर. मित्रांनो, तर बॉर्डर बाल्टी किचन म्हणून आलेलो आहे. तर मित्रांनो, तर फायनली जेवण आलेलं आहे. तर पाहू शकता आपण घेतलेलं आहे पनीर मसाला आणि रोट्या. ते मित्रांनो, तर पाऊस येतोय त्यामुळे आता मुक्कामाची राहायची व्यवस्था पाहतोय. चला. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. तेथील दिवस आहे आज 82वा. किती तारीख आहे आज? 21 आहे. 82वा दिवस आहे. तर 82व्या दिवशी आपण आहे आत्ता डिस्किटमध्ये. तर डिस्किटमध्ये मित्रांनो काल असा इथं टेंट लावला होता आणि रात्री पाऊस आला. म्हणजे पाऊस काही मोठा नाही आला पण बारीक बारीक येते. तर बूट बी ओलं झालं असतं च्या गावात. चला बूट एका साईडला ठेवतो. एवढा बी नव्हता मोठा पाईप. झेंडा आपला व्यवस्थित ठेवला होता आणि बाकीचं सामान आत ठेवलं होतं. तर आता सामान आवरायचे. रेनकोट हरवलाय मेन तर नवीन रेनकोट घ्यायला लागणार आहे आपल्याला. चलो. रात्री वायदळ आलं होतं रेगिस्तानी. इथं रेगिस्तानी असं बघा त्याच्यावर पाऊस पडल्यामुळं कसं झालंय गाडीचं हाल. तर चला, टाकी वगैरे पुसली, बॅग ठेवायचं पुसलंय आणि आता आपण निघतोय बॅग आवरून. बुटात नाही ना पाणी जमा झालं नाही. पण नव्हतं इथं पाणी सगळं टेंट खाली घुसलं होतं एवढं पाहू शकताय. त्यामुळे बॅगवाला झालेत. चला, पाणी ह्याच्या खाली साठलं नाही पाहिजे. वाहून गेल्यावर काही नाही पण साठल्यावर ही होतं इथं. असं पाणी साठल्यामुळं बॅग वगैरे वाल्या झाल्या होत्या. तर चला आता जाऊया. उशीर पण झाला, सगळंच झालंय. मित्रांनो, तर फायनली प्रवासाला सुरुवात करतोय. आता काय नाश्ता करायचा का बघूया. असला नाश्ता तर नाही तर आपण निघूया पुढं. पहिलं मेमरी फ्री करतो कॅमेराची आणि निघतोय. मित्रांनो, तर गाडी चालू होती का इच्छा गावात. झाली. मित्रांनो, चला निघूया पुढं. गेट पुढं नेऊन गाडी लावतो आता.
तिथनं गाडी काढत बसले. तिथे एक नवी बनली. तिकडून अशी लावली होती आतमध्ये गाडी मी पास. चांगली होते माणूस. BMW बनवली वॅगनारची कट करून. आता ही खोलायला लागेल तार. चला चलते हे. मित्रांनो तर रेस्टॉरंट विथ कॅम्पिंग साईड असं आहे. तर रेस्टॉरंट TT द टेस्ट ऑफ नुब्रा म्हणून होतं. तर इथं आपण काल थांबलो होतो. मित्रांनो सकाळचा नाश्ता करतोय. तर नाश्ता नव्हतो का नाही, मी निघणार होतोय. अचानक पाऊस आला त्यामुळे नाश्ता करायला थांबलो. तर ही खातोय पराठा खातोय, प्लेन पराठा. हेच सगळ्यात स्वस्त होतं 70 रुपयाला म्हणून प्लेन पराठा घेतलेला आहे. अशा प्रकारचं आहे. तर चला खाऊन पुढच्या प्रवासाला जाऊया. पहिलं काम तर रेनकोट घेणं आहे मित्रांनो. रेनकोट महत्त्वाचं आहे. रेनकोट पडला 1000 रुपयाचं नुकसान झालं. आता इथं किती रुपयाला भेटतोय बघूया. चांगल्या क्वालिटीचाच घ्यायचा जेणेकरून पाणी जाणार नाही. नुसतं रेनकोट आहे म्हणून रेनकोट नाही घ्यायचा. रेनकोटने पाणी जाणार नाही म्हणून रेनकोट घ्यायचा आहे. तर चलो मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं. भाऊने आपल्याला 5 स्टार एक चॉकलेट दिली. आज बाई इधर. तर यो भाऊ आहे काल. तर एक गोष्ट हरवली तरी सगळा खोळंबा होते. रेनकोट हरवला मग इतकी वाट लागते. चला आपलं काही नाही. आपलं कुठं बी गळ लावून थांबू शकतोय आपण. पण एक गोष्ट झाली की स्लिपिंग बॅग ओली झाली. आता पहिलं रेनकोट घेऊया मग बघूया. एक एक बंदोबस्त करूया. चलो. तर मित्रांनो हे लागलंय आपल्याला डिस्किट गाव. तर आता पेट्रोल टाकायचं आपल्याला आणि रेनकोट घ्यायचा आहे. एक ब्लँकेट पण घ्यायचं आहे आपल्याला छोटंसं. बघूया. चलो मित्रांनो तर आलंय आता पेट्रोल पंपावर. पेट्रोलची टाकी फुल करूया. किती लगाव. तर मित्रांनो हे ओपन ह्याच्यामध्ये आहे. 109 आहे इथं. भाई सबसे महंगा इधर ही है क्या? हाँ इसका लद्दाख का सबसे महंगा पेट्रोल यही पेट्रोल पंप पे है क्या? इसके आगे पेट्रोल पंप नहीं है. लास्ट पेट्रोल पंप. ओके ओके. इधर से खाली डायरेक्ट पाकिस्तान में पेट्रोल पंप है. पाकिस्तान में वो भी कहाँ मिलेगा? वो भी नहीं मिलेगा. चलो जीरो देखो. ओके हाँ. तो मित्रांनो फुल को टाकी. कितने का आएगा भाई? क्या पता है. 600 का कर दो. मेरे को लगता है 600 में हो जाएगा. मेरा अंदाज सही है क्या देखते. ओके 600 कर दो. ओके इतने में वापस आ जाएगा क्या ये गाडी तुक से. हाँ मित्रांनो तर चला निघालोय आपण आता तुककडं. तुक हे लद्दाखमधनं शेवटचं गाव आहे भारत पाकिस्तान बॉर्डरचं. तर पाहिलंय मी. तर चला व्हिडिओ काढायसाठी तर जाऊया. चलो तुम्हाला दाखवतो काहीतरी नवीन. जे नवीन पाहतात त्यांनी. मी सगळंच पाहिलंय लद्दाख. फक्त हे जे सियाचीन ग्लेशियर आहे ना ते नवीन पाहिलं होतं मी. ओके चलो आता इथनं रेनकोट घेऊया. लय खर्च भाऊ. मित्रांनो तर चांगलं मार्केट आहे इथं मोठं. तर इथं विचारूया रेनकोट. इथं दिसते कपड्याची दुकानं. मैम रेनकोट है क्या? रेनकोट तो मित्रांनो रेनकोट घेऊया. ओके इथं दिसतंय बाहेर लटकावलेलं पण हे असंच आहे फुल नाही. मॅम मॅम हॅलो
रेनकोट आहे का पण यांच्याकडं? मॅम रेनकोट आहे का? नाही नाही स्टॉकमध्ये आलंय. इथं रेनकोट भेटा नाही साधा यार, इतकं मोठं शहर म्हणते त्याला. मॅम रेनकोट आहे का रेनकोट? रेनकोट है क्या सर? मित्रांनो तर काय रेनकोट भेटा नाही, 4-5 दुकानं पाहिली. मग आता इथं बघूया, इथं एक दिसतंय दुकान. काय माहिती उलटी करून लावू गाडी. कोण आहे? मित्रांनो तर रेनकोट अच्छा कंपनी का नाही आहे क्या? मित्रांनो तर रेनकोट आहेत पण हे साध्या कंपनीचे आहेत. मित्रांनो तर घेतलंय आता सरांकडून 500 रुपयात. थँक्यू सर. वेलकम. सर ते खुश नाही आहे, त्याला लय कमी पैसे दिले. एकदम साधे, काय नसल्यापेक्षा बरं घेतलं. ओके असं लटकवलाय तसा. चल मित्रांनो तर रेनकोट घेतला आणि पाऊस बंद झाला, अशी गंमत झाली. तर चला ठीक आहे, रेनकोट आपल्याला पाहिजे तसा नाही भेटला, पण ठीक आहे. पैसे पण कमी लागले. 800 रुपये म्हणत होता. त्याला म्हणलं भाऊ 500 देईल मी, कारण एकदम साधं आहे. आपल्या इथं रेन फायटर बीटर आहेत ना, तसं आहे. काय नाव आहे काय माहीत कंपनीचं. ठीक आहे चला, चांगला एखादा रेनकोट घ्यायला लागेल मला लेहमध्ये गेल्यावर. इथं नाहीच आहे झीलचा वगैरे. झीलचा एक मी मागच्या वेळेस घेतला होता ना 1000 रुपयाला, तो पिवळ्या स्ट्रॅपिंगवाला. एकदा घेतला ना त्यातनं लिकेज होतच नाही पाणी. चलो तुरतुक. रोडचं काम चाललंय म्हणून डायव्हर्जन दिले. कसले दगडाचा रोड हा, नुसतंच गोटे 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 गोटे. चलो मग एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग आहे मित्रांनो. रोडचं काम चाललंय. चलो खडी वगैरे टाकली. इथनं 10 ते 15 किलोमीटरचा रोड असाच आहे खराब सगळा. कारण लास्ट इयर मला आठवते की पूर्ण खराब रोड होता. पण लास्ट इयरपेक्षा काय ते इम्प्रूव्हमेंट असेल असं वाटते. 10 किलोमीटर पूर्ण. ओके तिथे एक वॉटर क्रॉसिंग होती, ते वॉटर क्रॉसिंगमध्येच ते पुलाचं काम चालू आहे बहुतेक. तिथं चुकायलं होतं, त्यामुळे डायव्हर्जन दिलं होतं. असं आहे. चला मित्रांनो, हे खाली दिसतंय का, हे सगळं रेगिस्तान आहे इथलं. त्याला हुंडर म्हणतात. हुंडर सँड डेझर्ट म्हणतात. तर ती तुम्हाला संध्याकाळी दाखवलं नाही तर उद्या सकाळी दाखवल. आपण अगोदर तुरतुकला जाऊया. ओके चलो. मित्रांनो तर हे सगळं आहे हुंडर रेगिस्तान. हे पाहू शकताय. हुंडर रेगिस्तान आहे मित्रांनो हे सगळं. हे पाहू शकता, एवढं सगळं दिसतंय ना, हे सगळं सँडिओज आहेत. तर तिथं कॅमल सफारी चालते. तिथं बघा किती उंट दिसतात सगळे अशा प्रकारचे. ते येताना दाखवतो तुम्हाला सगळं डिटेलमध्ये. आणि ते हुंडर गाव आहे हक्क. ओके चलो. तो है भाऊ आपला भेटला एक. कहाँ से भाई? कोलकाता से. आगे तुरतुक होके. रोड कैसा है? थोड़ा सा काम चल रहा है, बाकी आगे तो सही है. आगे सही है ना. कब गए थे? कहाँ?
तुक के लिए? तुर्तुक मैं गया था 5-6 दिन पहले। ओके ओके, ठीक है, चलो आपसे मिलके बढ़िया लगा। ओके ओके। मित्रांनो ते एकदम खतरनाक असा रोड आहे, पाहू शकताय सगळीकडे वासाडे आणि मधनं रोड चाललाय ना, असे मोठे मोठे गोटे आलेले आहेत खाली। चलो वेळेस नाही इथं वॉटर क्रॉसिंग होती ते काही पाणी, आता यांनी पूल बनवला इथं, चालली इम्प्रूव्हमेंट हळूहळू। काही दिवसांनी तर वॉटर क्रॉसिंगच संपून जातील, सगळीकडे पूल वगैरे बनाल, सोपं होऊन जाईल, सोपं। मित्रांनो तर रोड पहा एकदा, इकडे गोटे, कसले गोटे, इकडे गोटे, इकडे गोटे, त्यामधनं रोड बनवलाय अशा पद्धतीने आहे। आणि ही लद्दाखची पोरं शाळेची। ओके, मित्रांनो तर एक वॉटर क्रॉसिंग लागली आता, तर भाऊला फोन देतो, भाई को थँक यू ब्रो, आई विल ओपन। ओके, वीडियो ना? हाँ वीडियो वीडियो। अंदर ऊपर से आएंगे वो शायद। तर मित्रांनो वॉटर क्रॉसिंग क्रॉस करायची, बघूया कसं होतंय, काय होतंय, पडती झडती काय होते। एक फोन भाऊकडं दिलाय आता। ओके, भाऊ गेला आपला व्हिडिओ। ओके 360 लावू का? मित्रांनो ते एक जण गेला आता वॉटर क्रॉसिंग क्रॉस करून, आता दुसरा जण चाललाय। भाऊ ये अशा प्रकारे भाऊ आय। ओके ओके, तर मित्रांनो वॉटर क्रॉसिंग क्रॉस करायची, आता बघूया कसा येतोय व्हिडिओ। क्या हुआ, लॉक हो गया, लॉक हो गया? अरे 20, अरे आई, ओके ओके। मित्रांनो तर भाऊचे बुट भिजली, भाऊनी माझ्यासाठी एवढा स्ट्रगल करतोय, धन्यवाद भाऊचे। स्टार्ट। भाई सॉरी यार, थैंक यू। वेयर आर यू फ्रॉम? सेफ जर्नी ब्रो। वेयर आर यू फ्रॉम? केरला। केरला, ओके ओके सेफ जर्नी। ओके ओके। मित्रांनो तर मी आता लद्दाखमध्ये आहे, आणि लद्दाखच्या वातावरणाचं काही सांगता येत नाही मित्रांनो। सकाळी नाही एकदम पाऊस पडत होता ना, आता वातावरण एकदम क्लिअर झालंय मित्रांनो। तर 2 दिवसापूर्वी आपला रेनकोट पडला होता मित्रांनो, तर आपण डिस्किटमध्ये आल्यावर रेनकोट घेण्यासाठी गेलो तर मित्रांनो कुठंच रेनकोट भेटा नाही। जवळपास नाही मी 10 ते 15 दुकानं पाहिल्यानंतर एका दुकानात रेनकोट भेटला, असा आपला साधा ते रेन फाईट बीट असले कंपनी ना, तसल्या कंपनीचा रेनकोट भेटला एकदम साधा। असा 2-4 वेळा मी असा जोरात
आळस बिळस दिला तर फटायचा आहे असा रेनकोट आहे. पण काय करायचं आता, उपाय दुसरा पर्यायच नव्हता आपल्याकडं, त्यामुळं रेनकोट घेतला आहे मित्रांनो. पाहू शकता हे सुंदर असे व्ह्यू. आणि आज आपण निघालो आहे मित्रांनो भारत पाकिस्तान बॉर्डर ला. जे 1971चं युद्ध झालं होतं त्यामध्ये नव्हे भारताने पाकिस्तानची काही गावं जिंकली होती. त्यामध्ये पाकिस्तानची लोकं नव्हे भारतात राहिल्यात. त्याची म्हणजे एक माणूस आहे त्याची बायको पाकिस्तानमध्ये तो भारतात राहिलाय. तर ती सगळं तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो ते एकदम खतरनाक रस्ता लागलाय. एका साईडला खोलदरी आणि दुसऱ्या साईडला अशा प्रकारचे डोंगर. हे बघा भाऊ कुठं बसलाय हे येडा. हे रोडची कामं काय नाही असतात पोरं. हे झारखंडवरच जास्त आहे तिथं. चांगमार एक गाव आहे पुढं. आयला कसलं खतरनाक आहे. कसं वाटतंय तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. कसलं जबरदस्त. आणि ह्या दगडावर एक वेगळ्याच प्रकारचा असा पर्पल कलर, म्हणजे कसं जांभळ्या कलरची परत आहे. काय माहिती, असं एखादा खनिज असल्यागत वाटतंय कुठलं तरी. सेव्ह वॉटर अशा प्रकारचे जुन्या काळातले का आत्ता बनवले काय माहिती आर्मीवाल्यांनी थांबायसाठी. हाईट लय कमी आहे याची पण. अरे मित्रांनो अगोदर पासून चालू करायला पाहिजे होता. मुख्यमंत्री चालला होता बहुतेक ह्याचा आपला लद्दाखचा. पुलाचं काम चाललेलं दिसतंय. वॉटर क्रॉसिंग असली दगडावाली डेंजर आहे, बाकी दुसरं काय नाही. तर तोपर्यंत इथं डायव्हर्जन दिलंय आणि इतकं सगळं पाणी क्रॉस करून जायचं आपल्याला. होय ओ ओ ओ ओ जाने जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोजा के जिंदगी में. तर मित्रांनो अशा प्रकारे वॉटर क्रॉसिंग क्रॉस करायला लागते. ह्या वॉटर क्रॉसिंगला कोणतं घे पाहिजे होता माझा व्हिडिओ. डबल जण असला तर त्याचा ह्यो फायदा आहे. एक जण तिकडंच असतो पर्यंत दुसरा जण व्हिडिओ काढतोय असं आहे. चलो एकदम खतरनाक ठिकाण लागलंय आता इथं. हा काय बघा कसलं जबरदस्त आहे. इथनं मधनं रोड बघा कसला खतरनाक आहे. एकच मिनटं फोनमध्ये बी काढतो. कसला खतरनाक रोड आहे हा. अगोदर बसून घे पाहिजे होतं फोनमध्ये. पुलाचं काम चाललंय इथं. रोड कुठं नाही पण इथं पुलाचं काम चाललंय इथं. जबरदस्त व्ह्यू आहे भाऊ. आता इथं बघा कसलं आहे. ह्यो सगळ्यात खाऊचे आहे. ये क्या है भाई. जबरदस्त जबरदस्त. चलो केबल टाई बघा केबलवर कसा वडतात फुल. मध्ये नाही वेळ आता. ह्यो इतका सुनसान एरिया आहे तर इथं मी ऑब्झर्व केलं बाबा खिडकीला एकाच्या पण ग्रिल नाही आहे. खिडकी आपली लाकडी आणि त्याला डायरेक्ट काचा बसवलेले आहेत. झापडी उघडली की ओपन असे म्हणजे काच फुडली की लगेच माणूस आत जाईल अशा पद्धतीची खिडकी. इतकं इथं सिक्युरिटी म्हणजे सेफ्टी चांगली. लोकांमध्ये चोरीमारीची भावना नाही आहे इथं काय. चलो थांबायला लागेल. कॅमेरा वगैरे सगळंच आतमध्ये ठेवायला लागेल. आणि मग येऊ नको रे पावसा. पावसा पावसा येऊ नको. नुसती इटकर 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 कलजीत.
अजून आपल्याला 41 किलोमीटर जायचं, अजून 1 तासचा गाडी चालवायची. वाव मित्रांनो, डेस्टिनेशन पेक्षा रोडचाच आनंद वेगळा आहे भाऊ. कसली दगडी न कसली ही दरी, ह्या दरीतच जायचं असेल आपल्याला बहुतेक. नाही पुढं जायचं अजून. ओके हे बघा कसले खतरनाक, अरा खतरनाक. ओके पुणे पुणे आप कहाँ से? पटना से. ओके ओके चलो. तर मित्रांनो इथं पहा एक सुंदर असा वॉटर क्रॉसिंग आहे, पण त्याला पूल बनवला आहे. हे पाणी बघा बर्फातनं आलेलं आणि तिकडं वय ना पावसाचं आलेलं बघा. कसलं पाण्याचा फ्लो वाढल्यागत वाटतोय, वय ती पाऊस झाल्यागत वाटतोय. आणि हा रोड बघा चट्टानाच्या बरोबर साईडला रोड आहे. चलो मित्रांनो, कसला मित्रांनो तो डोंगर बघा कसली वेगळी डोंगर आहेत भाऊ. प्रत्येक ठिकाणी वेगळी टाईप आहे डोंगराची, जबरदस्त. ओके चलो. पुल तक है. ओके ओके ओके. और इधर ये आरसीसी की डेट किधर है? ओके 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 मित्रांनो, तर चलो जाऊया आपण आता. हा 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 लय खराब रोड, अंजर पंजर डिले. मित्रांनो तर एक खतरनाक असा पूल आलाय आता. तर बघा ह्या ट्रकच्या वजेने कसा खालतोय. आता खरं सस्पेन्शन कळतंय आपल्या टू व्हीलरनी, काय नाही ते केबलला बघा कसा ताण येतोय. तुम्हाला तर काहीच दिसत नसेल पण पाहू शकताय मित्रांनो. तर पुलाव आलोय आता, आणि पुलाव आल्यानंतर ना ट्रकवाला घेतोय का पाठीमाग. ट्रकवाला पण आलाय. लय खतरनाक पूल येत आहे. ट्रकवाला आल्यावर सस्पेन्शन होतंय. ओके बस 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 चलो. चालय आता आपण आलोय नदीच्या बाजूला, म्हणजे गाडी चालवताना मी येतोय नदीच्या बाजूला. पुढे एखादी मोठा मगाशी ट्रक आला होता, तर भीती वाटत होती मला नदीत जातोय का काय. इतकं जबरदस्त फार बघा. एवढीसाच रस्ता आहे, एक ट्रक आणि एक टू व्हीलर संगच बसतच नाहीये, अशा पद्धतीने आहे. तर चला एक गाव लागलं इथनं, बरोबर 24 किलोमीटर राहिलंय आपल्याला. नाही नाही म्हणतात 4 वाजतील पोचायला. चलो आजच्या दिवसाचा हा दुसरा पूल लागलाय. बसल बहुतेक 2 गाड्या, नाही बसत. चलो ओके चलो. अशा प्रकारचे पूल आहेत. फायनली पूल पार केला आपण. ओके केबलवर टाय केलेले आहेत बघा, कसले कॉन्क्रीटचे बनवलेत. तर इथं भातासारखा काय ते पदार्थ आहे, त्याची शेती केली जाते बहुतेक. ती गुरांच्या खायचं तुम्हाला मधलं नाही का मागे एका व्हिडिओमध्ये पाहिलं, तसंच दिसतंय. मोठं मोठं बिल्डिंगचं काम चाललंय की हॉटेल होतंय बहुतेक.
ये बोर्ड क्या लगा है 1971 माइलस्टोन कैफे, इसका मतलब क्या है? तर मित्रांनो 1971 पर्यंत भारताची हद्द इथपर्यंतच होती. ही भारताचं शेवटचं विलेज होतं. ये लास्ट विलेज था 97. नहीं 1971 में यही लास्ट था. उसके बाद भारत ने वो आगे वाले 2 जीत लिए. ये गाव का नाम क्या है? बोगडांग म्हणून गाव आहे मित्रांनो. तर हे भारताचं शेवटचं गाव होतं 1971 पर्यंत. आणि आता परत भारताने ते पाकिस्तानची 2 गावं जिंकली. मित्रांनो समोर हे गाव पाहताय का? हे गाव नव्हे 1971 पर्यंत भारताचं शेवटचं गाव होतं. तर मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे. मी कळत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यामध्ये मी आहे लेह लद्दाखमध्ये. तर मित्रांनो माझ्या पाठीमागे हे गाव पाहताय का? हे गाव आहे बॉगडांग म्हणून गाव आहे मित्रांनो. आणि हे भारताचं शेवटचं गाव होतं 1971 पर्यंत. आणि 1971च्या युद्धामध्ये भारताने पुढं अजून 2 गावं जिंकली. आणि इथनं जवळपास 25 किलोमीटर पुढं पाकिस्तानची जमीन भारताने जिंकली. आणि आपल्याला आता आपण चाललोय तुर्तुक. हे भारताचं शेवटचं गाव आहे ना, तिथपर्यंत जाणार आहे. हे बॉगडांग हे नाही भारताचं शेवटचं गाव होतं पहिलं. आणि इथनं पुढं मग भारताने 1971 नंतरनं गावं जिंकलेत मित्रांनो. तर मित्रांनो आत्ताच आपण बॉगडांग क्रॉस करून आपण चाललोय तुर्तुकच्या दिशेने. आणि ही इतकं जोरात पाणी वाहत आहे ना, ही आहे शोक नदी. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा भाऊ संपूर्ण भारत यात्रा करत आहे. तुम्हाला भारी माहिती सांगत आहे, तर फॉलो नक्की करा. तर सगळे माघारी चालले तर मी चाललोय तिकडं. आता मला पोचायला 4 वाजतील. मी माघारी कसं जायचो? नाही म्हणलं तरी 4 तास लागतात की तू थांबत यायला. मी बरोबर 12 वाजता निघालो होतो. मी कुठे एवढा ब्रेक बी नाही घेतला, काय नाही घेतला. तर मग 3.5 तास 4 तास लागतीलच. तर एकदम मस्त असं ठिकाण लागलंय. वाव, पाहू शकता वाट्यामध्ये. अजून आपल्याला 5 किलोमीटर जायचे. 5 किलोमीटर नंतर ना आहे तुर्तुक. मित्रांनो तर फायनली आपण तुर्तुकला पोहोचलेलो आहे. हे आहे तुर्तुक गाव. आणि मित्रांनो तुर्तुकपासून पुढं आपल्याला अजून 15 किलोमीटर जायचं आहे. 2 गावं पार करून ताक्षी आणि आपल्याला थांग गावामध्ये जायचं आहे. मित्रांनो लॉकडाऊनच्या अगोदर 2020च्या अगोदर तुर्तुकलाच भारताचं सगळ्यात शेवटचं गाव म्हणलं जात होतं, कारण इथनं पुढं जाण्यासाठी रोड नव्हते. पण आता मस्त असं रोड बनवलेलं आहे आणि आपण एकदम भारत पाकिस्तान बॉर्डरचं गाव पाहण्यासाठी जाऊ शकतो. थांग व्हिलेज म्हणतात त्याला. अशा प्रकारचं हे एकदम सुंदर असं गाव आहे. तर चला जाऊया आपण थांग व्हिलेजकडे. फायनली पोचलोय तुर्तुकमध्ये. आणि आता इथनं कसं काय जायचंय, पुढं कसं जायचंय पाहूया. इथनं अजून 7 ते 8 किलोमीटर जायचं असेल असं मला वाटतंय बॉर्डर पाहिला. ओके चलो मित्रांनो. तर तुर्तुकच्या पुढं ताक्षी म्हणून गाव आहे. तर ताक्षी गावामध्ये आलोय. आणि आता इथनं पुढं आपण जाणार आहे बॉर्डरपाशी. ही 2 गावं जिंकली होती, तुर्तुक आणि ताक्षी. ही 2 गावं भारताने पाकिस्तानकडून 1971 मध्ये जिंकली होती. मस्त हिरवळ, जिथं जिथं गाव येत आहे ना तिथं एकदम मस्त अशी हिरवळ येते. ॲब्रिकॉटो म्हणून एक फळ आहे. हे सगळीकडं प्रत्येकाच्या घरासमोर एक तरी झाड असतंय त्याचं. ॲब्रिकॉटो स्लाईड पहा, लँडस्लाईड. हा रोडच ही केलाय. कसा डोंगरच आलाय खाली इथं असले. आणि डोंगरात बघा नुसते गोटेच आहेत, माती आणि गोटी. असा खडक नाहीच आहे, पाषाण. चलो मित्रांनो तर इथं चेक पॉइंट आहे लेह पोलीसचा, आहे का काय?
तर इथं एंट्री करायला लागेल काय. स्वप्नील SWAPNIL MH 42 AV 1136 AV E नाही A फॉर ॲपल. ओके. पैशन बाइक अकेला ही हूँ मैं. हाँ सोलो 7 मतलब ताक्षी में बॉर्डर है. टैक्सी से आगे थांग है लास्ट में. थांग है क्या? ओके ओके. अभी कितना दूर है इधर से सर? अभी 4 to 5. ओके ओके थँक यू. तर मित्रांनो अजून ह्याच्या पुढे बी एक गाव आहे थांग. चलो. ताक्षी या गावातली शाळा बघा अशी. आणि इथं बघा सियाचीन वॉरियर म्हणून आहे. इथनं पण सियाचीन बेस कॅम्प असेल. पाकिस्तानच्या साईडला पण ग्लेशियरमध्ये असेल. अशा पद्धतीने 3 गावं जिंकली होती. मी 2च म्हणत होतो तर 3 गावं जिंकली होती ॲक्च्युअलमध्ये. तुतुक-थांग आणि ताक्षी. तर आपण थांग या व्हिलेजला चाललोय सगळ्यात शेवटच्या. मित्रांनो तर पाहू शकताय हे शेवटचं गेट आहे बॉर्डरकडे जाण्यासाठी. इथं पाहू शकताय मेरा देश महान म्हणून लिहिलेलं आहे भारत. मेरा भारत महान. ओके. तर रिस्ट्रिक्टेड बॉर्डर एरिया. इथनं फक्त आर्मीवाल्यांना चालवलं आहे पुढं. चला माघारे येताना फोटो काढू आपण इथं. तर चला हो काय लिहिलं आहे वेलकम टू द बॉर्डर व्हिलेज थांग लास्ट व्हिलेज ऑफ इंडिया. हिरवं दिसतंय का? हिरवं तिथं जायचं असेल. मित्रांनो तर पोचत आलोय आणि गाव राहिलं पाठीमागं बॉर्डरचं जी दिसते ना ते एरिया पुढे अजून. कुठनं कसं जायचंय? गाडी लोडला यायला लागली. बहुतेक ह्या डोंगराच्या पलीकडं असेल नाही तर ह्या डोंगरावरच असेल. हा ह्या दरीतनं दिसत असेल. ओके चलो ते तुम्हाला वरती गेल्यावर दाखवतो. लय कठीण रस्ता आहे. चल राणे शेरनी. एक भाऊ म्हणला शेरनी म्हणत जा. शेरनी 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 शेरनी. ओके चलो चलो चल 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 बा. मित्रांनो तर इथं ॲक्च्युअलमध्ये आता जे वापरतात ते बंकर कसे असतात हे पण पाहायला भेटते आर्मीचे. ते तुम्हाला नाही दाखवू शकत मी. पण मी पाहिलं कसं असतंय काय असतंय. आणि ते हिरवं दिसतंय का तिथं जायचं आपल्याला. तिथं आहे पॉईंट. तिथनं आपल्याला भारत पाकिस्तान बॉर्डर दिसती. चलो मित्रांनो तर फायनली पोचलोय आता. शेवटचा चढ चढतोय. नदीपासून खालनं किती लेवलने आलोय आपण. आणि इथं आहे. अरे इथंच आहे का? वरती आलो. बरोबर आलो का चुकीचं आलो? मित्रांनो तर फायनली आपण पोचलोय आता भारत पाकिस्तान बॉर्डर. म्हणजे बॉर्डर इथनं आपल्याला पंजाबगत नाही पाहायला भेटत पण ही बॉर्डर. मित्रांनो ते ताई भेटलेत आपल्या. कुठले तुम्ही? वाघोलीचे आहे. त्यांनी मला वाटाणीच पाहिलं होतं. अगोदर पासून ओळखता का? आता वाटाणीच पाहिजे. हा तुम्हाला हाय पण करत होतो. हा काय म्हणताय सर? एकदम मस्त. तुम्ही? एकदम मस्त. तुमच्यासारखे आम्ही पण मस्त. हा. बाकी कितवा दिवस? माझा 82.
82 वा. 1 मेला निघालो होतो मी. किती दिवस आहे अजून? मला तसे का माझे 9 राज्य झालेत, मला 28 पाहिजेत. मग अजून भरपूर दिवस आहेत. आणि आपली गाडी हीच हीच पेट्रोल पेट्रोल सगळं. हा. रस्ता तर काय रस्ते रस्ते लय डेंजर आहेत. रस्ते डेंजर मधले रस्ते थोडे खराब आहेत. 2-3 ठिकाणी तर पाणी येत Danger होतं आहे. बाजूला. नाही काय नाही, ते पाणी बिनीच पाहिजे मग मजा येते जरा, नाही तर असं सपाट रस्त्याने जायला काय. काहीतरी थ्रिल पाहिजे. हा, थ्रिल पाहिजे, थ्रिल. जेवणाचं कसं काय सोबतच का? नाही, जेवण मी मॅगी बिगी बनवतो. बाकी मग हॉटेललाच खातो असे. मॅगी बनवतो. हा, मॅगीच जास्त काही नाही, दुसरं नाही ट्राय करत. चला हाय सगळं माझ्याकडे. आपल्या grill वरच टाकतील ते त्याच्यावर. हा. आपण भेटलो एवढं शेवटच्या टोकाला भेटलो त्यांना. रस्त्यामध्ये किती वेळा बघितलं त्यांना. पाहिलं ना म्हणलं रस्त्यामध्ये तुम्हाला 3-4 वेळा आम्ही बघितलं. मित्रांनो, तर दिसलो का मीच आहे. तर ह्या सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. आम्हाला पण छान वाटलं. घ्या. मित्रांनो, तर मगाशी आपल्याला लेडीजचा ग्रुप भेटला होता, तर त्याच ग्रुप मधील हे सर आहेत आपले. कुठले तुम्ही? आम्ही सर पुण्यातले आलो. पुण्यातले? आलेलो आहोत. ओके, सगळे पुण्यातले. वाघोली आहे, काय डोंगरगाव आहे. हा. हे आमचे मित्र आहेत. हा. हे युपी मधले आहेत, पण हा. पुण्यामध्ये काय कामाच्या निमित्ताने आपल्या इथे आहे. हे सरसवाडी मधले आमचे साधू आहेत. ओके. हे तर काय तांदूळमधले आमचे काय म्हणताल, मला पाहून कसं वाटलं मग इकडं? एकदम मस्त. आणि ते पण शेवटच्या टोकाला पाहून एकदमच चांगल्या प्रकारे सगळं व्यवस्थितपणे तुमचं पण रायडिंग झाली. आम्ही या ठिकाणी एक 5-6 दिवसापासून ट्रॅव्हल करून अमरनाथचं दर्शन घेऊन आज या पर्यटन स्थळाला भेट हा. दिली. त्या दिवशी तुमची आणि आमची योगायोगाने भेट झालेली आहे. ओके. बाकी कोण काय बोलणार? बोला. बोले हिंदी में. बोलो. आपसे मिलकर काफी अच्छा लगा. हम अमरनाथ यात्रा करके आए थे, हा. लेकिन हम अपने रास्ते में मिले. हमें आपको मिलकर बहुत अच्छा लगा. ओके. हा, बोला तुम्ही. तुम्हाला काय ते बोलायचं होतं, काय ते म्हणला तुम्ही MH42 पासिंगचं. आता बोला की. हा, बोला. बस बोला काय लाजताय तेव्हा? MH42 पासून पाहिल्यामुळे आमच्या लक्षात असं आलं की आपण बारामतीचे आहात. हा. त्याच्यामुळे पहिलं नाव आठवलं शरद पवार त्याच्यामुळे साहेब. विचारपूस केली असता गाडीच्या नंबरवर नाही हा. की आपण बारामतीचे आहात. हा. नंतर आपण विचारपूस केल्यानंतर आम्ही सांगितलं की आम्ही पुण्याचे आहोत. बर. आप कुछ बोलना चाहते हैं, बोलिए. क्या नहीं. मी तुमच्या रील पाहतो. हा. वाटतात एकदम. ओके. बॉर्डरला फिरता भरपूर तुम्ही. ओके. छान वाटतंय. ओके. आज आता याच्यानंतर कुठली रील आहे पुढे? कुठलीही ऑल इंडिया आहे, फिरतोय मी. ओके. तर चल. ओके. तर मित्रांनो, या सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. मी दिसलो नसेल तुम्हाला, मीच आहे. आणि 5-4:30 वाजले पोचायला इकडं. हॉटेल वगैरे आहेत आणि इकडून तुम्हाला दाखवतो आता बॉर्डर कुठे आहे. तर इकडं बॉर्डर आहे, लांब आहे थोडं. इथं पाहू शकताय आय लव थांग म्हणून एक फोटो पॉईंट बनवलाय अशा पद्धतीने. आणि इथं पहिले ते बाबा बसत होते, ते आता पलीकडच्या साईडनी बसतात बहुतेक. चला. तर इथं पहा आपल्या महाराष्ट्रातली गँग आहे, त्यांचा व्हिडिओ तुम्ही मागं पाहिलाच असेल. तर आता आपण इथनं तुम्हाला बॉर्डर दाखवतो, नक्की बॉर्डर कुठे आहे. तर मित्रांनो इथं सॉरी, तर इथं पाहू शकता हे डोंगर आहेत ना, डोंगरामध्येच वरती दिसतंय ना, ह्या डोंगरा वरती दिसतंय ते पाकिस्तानचं बंकर आहे मित्रांनो. अशा प्रकारे हे इतक्या जवळ बॉर्डर आहे मित्रांनो. आणि इकडं पाहिलं तर इकडं पाकिस्तानची गावं पण दिसतात आपल्याला. तर तुम्हाला दाखवतो मी झूम करून मित्रांनो. तर ही भारत पाकिस्तान बॉर्डर आहे. आपण एकदम जवळच्या पॉईंटला पोचलोय मित्रांनो. तर समोर जे हिरवं दिसतंय हे पाकिस्तानचं गाव आहे. हे एक गाव आहे आणि त्या पलीकडचं एक गाव आहे. ह्या गावामध्ये बघा प्रॉपर घरं वगैरे बनलेली आहेत आणि तुम्हाला दिसतंय हे गाव. हे बघा हा पाकिस्तानचा रोड आहे, वरती घाटाघाटातनं जातोय तसा. आणि हे पाकिस्तानचं आर्मी कॅम्प आहे, इथं डिफेन्स आहे त्यांचं सगळं. अशा पद्धतीने ही भारत पाकिस्तान बॉर्डर आहे मित्रांनो. आपण जिथं उभा आहे ना त्याच्या एक्झॅक्ट पाठीमागं उंच डोंगरावर पाहू शकता हे एक रणगाड्या टाईप दिसतंय तुम्हाला. तर मित्रांनो हे भारताचा बंकर आहे आणि इथनं पाकिस्तानच्या हालचालीवर लक्ष ठेवलं जातं. अशा पद्धतीचा तो वॉच पॉईंट आहे मित्रांनो. तर फायनली भारत पाकिस्तान बॉर्डर थांगला आलेलो आहे मित्रांनो. तर कसं आहे बॉर्डर ते तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर सगळ्यात जवळचा पॉईंट नाही इथनं हाय,
हे पाहू शकताय माझ्या पाठीमागं तुम्हाला बॅक सगळ्यात जवळचा पॉईंट नाही पाकिस्तानचा हा डोंगर आहे. हे दिसतंय का वरचा? हां, हे तुम्हाला आता झूम करून दाखवतो. हा डोंगराचं टोक आहे ना, हा पाकिस्तानचा पूर्ण डोंगर आहे आणि इथनं असे डिवाईड होतो लाईन तिकडं गेलेली आणि तिकडं पाकिस्तानचं गाव आहे. इथनं 0 लाईन दिसत नाही आहे. तुम्हाला दाखवतो मी दुसऱ्या क्लिपमध्ये केलं आहे. हे दिसतंय का हिरवं? हे पाकिस्तानचं पहिलं गाव आहे. त्याच्यावरती हे दिसतंय का पुढचं? हे दुसरं गाव आहे. अशा पद्धतीने आहे आणि हा पूर्ण डोंगर आहे भारताचा आहे आणि त्या पलीकडं पाकिस्तानचा डोंगर आहे. तो हे दिसतंय का? अशा पद्धतीने हे. मित्रांनो मी आज अशा गावामध्ये उभा आहे. हे गाव नव्हे, भारत पाकिस्तान बॉर्डरचं गाव आहे. आणि मित्रांनो हे गाव नव्हे, 1971च्या अगोदर हे गाव पाकिस्तानमध्ये होतं आणि 1971च्या युद्धामध्ये भारताने हे गाव जिंकलेलं आहे मित्रांनो. आणि मित्रांनो इथंच भारत पाकिस्तान बॉर्डर आहे. समोर जे गाव दिसतंय ना ते पाकिस्तानचं गाव आहे. भारताने 1971मध्ये पाकिस्तानची 3 गावं जिंकली, तुर्तुक, थांग आणि ताक्षी. तर थांग हे सगळ्यात शेवटचं गाव आहे मित्रांनो. आणि तुम्हाला बॉर्डर किती जवळ आहे पाकिस्तानची हे दाखवतो मित्रांनो. हे दिसतात का हे पोल? हे नाही वे इंडियाचं कंपाऊंड आहे आणि इथनं नो मॅन्स लँड आहे. आणि तो वरचा डोंगर दिसतोय का, तो पाकिस्तानचा डोंगर आहे. इतक्या जवळ आलेलो आहे मित्रांनो. आणि तुम्हाला झूम करून मी दाखवलंच, इथनं नाही वे नदीच्या मधोमध भारत पाकिस्तान बॉर्डर आहे. इतक्या जवळ आलेलो आहे मित्रांनो. तर मित्रांनो ह्या गावामध्ये नाही वे काही लोक नाही वे अशी पण आहेत की त्यांची नाही वे निम्मी फॅमिली तिकडं राहिली, निम्मी फॅमिली इकडं राहिलेली, अशी लोक पण आहेत. त्यापैकी एक बाबा आहेत, त्यांची बायको पाकिस्तानमध्ये राहिली. ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो मित्रांनो. तर आपण आलेलो आहे आता थांग गावामध्ये. तर इथं आपल्याला अजून एक मराठी ग्रुप भेटलेला आहे. हे भाऊ आपले कुठले तुम्ही? नमस्कार, आम्ही सर्व नागपूरहून आलेलो आहे. नागपूरचे इथे तर नागपूर पाशी रामटेक स्थळ आहे तिथं. ठीक आहे. तर भाऊंला भेटून चांगलं वाटलं. आपली मराठी माणसं इतक्या लांब भेटल्यावर चांगलं वाटलं. दिसली का तुम्हाला पाकिस्तान बॉर्डर? दिसली. तुम्ही पण आम्हाला मिळाला, खूप छान वाटलं. ओके बोला. दादांच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि दादांनी ती जी संपूर्ण माहिती दिली ती सर्व ऐकून त्यांना कमेंट मध्ये सांगा तुम्हाला आवडली की नाही आवडली. ओके, तर चला मित्रांनो आता वरती जातो आणि वरनं व्हिडिओ काढतो थोडा. ओके मित्रांनो, तर मी आहे आत्ता लद्दाखमध्ये आणि मी आलेलो आहे भारत पाकिस्तान बॉर्डरला आणि भारताचं शेवटचं गाव थांग येते. आणि मित्रांनो थांग हे गाव नव्हे भारताने पाकिस्तानकडून जिंकलेलं आहे 1971मध्ये. तर इथले एक बाबा आहेत, ते नव्हे पूर्वी पाकिस्तानमध्ये राहत होते आणि आता ते इंडियन आहेत. तर त्यांना विचार, बाबा. शुक्रिया जी, मेरा नाम गुलाम हुसैन है जी. मैं अभी इंडिया का लड़का हूँ, थांग में रहने वाला है जी. मैं सन 1971 का पहले का पैदा था जी. मैं 18 साल पाकिस्तान में रहा. अभी आप देख लिया फ्रांस, वही गाँव का पैदा था जी. फिर हमारा माँ बाप पूरा वहाँ था जी. पाकिस्तान का ज़माने में ये दोनों एक ही था. हम लोगों को इधर ज़मीन था, इन लोगों को इधर ज़मीन था. तो हमारा रिश्तेदार वहाँ था, इनके रिश्तेदार यहाँ था जी. फिर सन 1971 का लड़ाई में ये 4 गाँव इंडिया में आ गया. चुलुंग का 1, तुर्तुक 2, त्याक्षी 3, थांग 4. ये 4 गाँव जो है सन 1971 का पहले पाकिस्तान का था जी. फिर दिसंबर का 10 तारीख को जंग जीत गया. 17 तारीख को ये 4 गाँव इंडिया में आ गया. इधर कैसे फंस गए आप? पाकिस्तान के थे. मेरे को एक बताइए बाबा, आप पाकिस्तान के थे तो इंडिया में कैसे फंस गए? हमारा घर जमीन पूरा वहाँ था जी. हाँ. 11 महीना वहाँ रहता था, यहाँ 1 महीना बैठता था. क्योंकि पाकिस्तान के ज़माने में यूरिया नहीं मिलता था. ओके. सरकारी खाद, हाँ. अपना देसी खाद बनाता था. गोबर के ऊपर मिट्टी लगा करके देसी खाद लगाता था. फिर माँ बाप को मैं अकेला था, बहन भाई कुछ नहीं था. माँ बाप और मैं बीबी. माँ बाप बीबी वहाँ छोड़ा था. मैं 1 महीने के लिए खाद बनाने के लिए यहाँ आया था. फिर पहले तारीख को आया दिसंबर का. 10 तारीख को जंग जीत गया. 2 दिन फिर ही चल गया. तीसरे दिन से पाकिस्तान का फौज बढ़ना शुरू हो गया. इंडियन आर्मी पीछे आते ये 4 गाँव इंडिया में आ गया. ये नदी बाउंड्री हो गया. माँ बाप बीबी घर जमीन पूरा पाकिस्तान. आपकी शादी कौन सी उम्र में हुई थी फिर? ऐसा पता नहीं था. 12 साल में हो गया था. 12 साल में शादी हो गया. तो फिर कितने बच्चे थे आपको उधर? बच्चा नहीं था. 18 साल का रहा. फिर जुदाई हो गया. मैं इंडिया में रह गया, वो पाकिस्तान में. ओके. फिर 5 साल के बाद मैं यहाँ शादी कर दिया. ओके. 6 लड़का 1 लड़की इधर ही है. ओके. अभी 30 बार अपने यहाँ हो गया. पोता 6 लड़का 3 लड़की. हाँ, 1 लड़की. ओके. अभी 6 लड़कों को शादी कर दिया. 30 बार अपने यहाँ हो गया. ओके. तो अपने इंडिया गवर्नमेंट जिंदाबाद. इंडिया बहुत अच्छा है. अभी पाकिस्तान में तो बुरा हाल है.
करेगा पाकिस्तान में कोई भी हो जाए, हमारे से क्या मतलब है। ओके हम चल इंडिया गवर्नमेंट का मेहरबानी से सब कुछ ओके फैसिलिटी दिया हुआ ये कब से ये बॉर्डर कब से खुला है है। ये कौन सा बोल ये टूरिस्ट स्पॉट कब से बना है ये तो अभी 4 साल हो गया, पहले नहीं था कि ओके। ये भारत जनता पार्टी का मेहरबानी से, ओके। मोदी साहब का मेहरबानी से यहाँ छोड़ दिया। ओके ओके बाबा आपसे मिलके बहुत बढ़िया लगा हाँ जी, पहले आप लोग चुलूम तो से वापस कर देता था। यहाँ इतना अच्छा रोड कहाँ था, हमारे इधर इतना अच्छा हमारा होटल कहाँ चल रहा था, हमारा लड़की लोग कहाँ था, यहाँ इतना आपकी को बिगड़ी हो रहा ओके है। ये भारत जनता पार्टी की मेहरबानी से इंडिया का लाड गोंडेरी थंग गाँव वालों को इतना फैसिलिटी, मोदी साहब का शुक्रिया अदा करता हूँ, ओके। इतना फैसिलिटी यहाँ दिया हुआ है। ओके थँक्यू शुक्रिया। बाबा थँक्यू मित्रांनो हा समोरचा डोंगर दिसतोय का हा पूर्ण पाकिस्तानचा आहे आणि हे भारताच्या साईडचं कंपाऊंड आहे हे पोल दिसतात का आणि इथनं जवळपास 200 मीटर नव्हे हे नो मॅन्स लँड म्हणजे हे दोन्ही देशांची जागा नाही आहे अशा प्रकारे तशीच ती लाईन नव्हे फिरत 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 खाली गेलेली आहे नदीमध्ये तर नदीमध्ये हे दिसतंय का हे कंपाऊंड आहे भारताच्या साईडनी भारताने स्वतःच्या खायसानी कंपाऊंड मारलेलं आहे तिथनं पुढं 200 मीटर नो मॅन्स लँड आहे आणि मग पाकिस्तान आहे पलीकडे हे दिसतंय का हे गाव पाकिस्तानचं आहे आणि त्याच्या पलीकडं पाकिस्तानची घरं बी दाखवतो 2च मिनटं आता इथनं दिसेल मित्रांनो वातावरण खराब झालं नाही तर हे दिसतंय का तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये काढलेत हे पाकिस्तानचं गाव आहे आणि ही हिरवं दिसतंय का इथनं पाकिस्तान चालू होतं भारताने स्वतःच्या सगळीकडे कंपाऊंड मारलेलं आहे इथं बघा डोंगरात असे पोल रोवून ठेवलेले आहेत बाकी इथं भारताचे एक ही वॉच टावर आहे आणि समोर बंकर आहेत भारताचे अशा प्रकारचे आहे दिसले का तुम्हाला हे बंकर आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे भारत पाकिस्तान बॉर्डर आहे आणि हे एक पर्यटन स्थळ आहे मित्रांनो त्यामुळं काही हे नाही आहे तुम्ही म्हणताल मी काय दाखवतोय काय होतं हे सगळं पर्यटन स्थळ आहे आपल्या जे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनीच हे ओपन केलं आहे पूर्वी इथं पर्यटन स्थळ नव्हतं मित्रांनो तर बॉर्डर बाल्टी किचन म्हणून आलेलो आहे तर इथं पाहू शकता एक्स आर्मी रेस्टॉरंट आहे तर हे पाहू शकता इथं बॉर्डर आहे आणि इथंच आपण आजचं जेवण काय नाही तर काय खायला बघूया आपण नक्की काय काय खायला आहे कॅमेराची बॅटरी संपली आणि बसूया आणि काय ते खाऊया मित्रांनो तर इंडियन लास्ट बॉर्डर म्हणून आहे बॉर्डर बाल्टी किचन म्हणून आहे तर इथं बघूया खाण्यासाठी काय आहे सगळं दिसतंय भाऊ अरे इकडं बघा चायनीज आहे आपलं रेग्युलर स्टार्टर वगैरे सगळं आहे हे पाहू शकताय राईस वगैरे सगळं इथं बघा साऊथ इंडियन पण आहे नॉर्थ इंडियन पण आहे लोकल खायचं असेल तर लोकल पण आहे सगळंच आहे आपल्या रेट पण एवढे नाही आहेत बाकीकडं पाहिलं तर रेट लय आहेत पण इथं एकदम रिजनेबल रेट आहे हे दाल तडकाच मी नाही मग इथं पाहिलं दुसरीकडं तर 240पेक्षा जास्त रुपये महाग आहे इथं एकदम मस्त आहे तर अशा प्रकारे आहे साऊथ इंडियन डोसा बिसा सगळं आहे तर हे ऑनर आहेत सर क्या बोलोगे सर आप मित्रांनो तर तुम्ही देखील आला ना तर इथं एक आर्मी ऑफिसरांचं ही आहे हॉटेल आहे तर ह्या हॉटेललाच या खायला कारण नाही एक नंबर स्वस्त आहे सगळ्यात बेसिक म्हणजे आणि मोठा हॉल आहे हे पाहू शकताय किती मोठा आवार आहे अख्खा सगळा एवढं सगळं आहे आणि काय म्हणाल ते सगळं भेटते त्यामुळं तुम्हाला वाटलं तर इथे या एकदम मस्त ठिकाणी मित्रांनो तर फायनली जेवण आलेलं आहे तर पाहू शकताय आपण घेतलेलं आहे पनीर मसाला आणि रोट्या तर एक नंबर आलेलं आहे सगळं तर जेवण करूया कसं लागतंय ते तुम्हाला सांगतो मित्रांनो एक नंबरच लागला असं मला वाटतंय बघूया खाऊया मित्रांनो तर जेवण आलेलं आहे पनीर भाजी आणि रोट्या एक नंबर झालंय सगळं पनीर मसाला रोट्या आणि हे एवढंच आहे बाकी काय नाही ओके मित्रांनो तर फायनल जेवण झालंय एकदम टकाटक मध्ये जेवण झालंय आता निघतोय पाऊस येतोय बाहेर तर बघूया कसं होतंय मित्रांनो तर इथं वातावरण बघा कसलं जबरदस्त झालंय सगळं ढग खाली आलेत आता एकदम मस्त
मित्रांनो तर बॉर्डरपासून पुन्हा खाली आलोय. तुम्हाला जाताना जो ब्रिज दाखवला होता त्या ब्रिजपाशी आलोय आणि बघा आता वातावरण कसलं झालंय. पूर्ण पाऊसच येतोय बारीक बारीक आणि नदीला पण एकदम पाणी वाढलेलं आहे पावसामुळे. तुम्ही पाहू शकताय नदीमध्ये कसं पाण्याची हालचाल चालू आहे. आता एकदम जोरात पाणी यायला लागलेलं आहे नदीला. तर मित्रांनो मागील काही दिवसापासून लडाखचं वातावरण बिघडलं आहे एकदम. मित्रांनो तर पाऊस येतोय त्यामुळे येताना काही व्हिडिओ काढला नाही जास्त. आणि आता मुक्कामाची राहायची व्यवस्था पाहतोय. चला मित्रांनो तर फायनली आपण थांग व्हिलेज पाहून जे बॉर्डरचं गाव होतं ते पाहून आलेलो आहे. आणि पूर्ण पाऊस आहे, संपूर्ण पाऊस होता. येताना काहीच व्हिडिओ काढला नाही. आणि इथं आपण नाही आज पण ICC कॅम्पला राहायला आलोय. तर ICC 54 नंबरचं आहे तिथं थांबायला आलो. इथं थांबायला आलो तर इथं नाही वे अगोदर विचारलं तर कोणच मराठी नाही म्हणले. मग एक सर होते त्यांनी राहण्याची व्यवस्था करतो म्हणले. पण त्यांना पण लई प्रश्न विचारायला लागले पुढचे साहेब. कॅप्टनला विचारा काय करा. मग ते म्हणले सर कोण ओळखीचं असेल तर पहा. तर मी म्हणलं कोण मराठी असेल तर बोलवा. तर हा दादा आपला भेटला. दादा आपला आहे बुलढाण्याचा. आणि दादा बाहेर आत येता क्षणीच म्हणला मी तुमचे व्हिडिओ पाहतो. मग तिथंच विषय संपला की ओळख आहे ही त्यांना कळलं की ते म्हणले राहा बिंदास. आणि दादाने आपल्यासाठी राहण्याची व्यवस्था केली. इथं 3च खोट होत्या तर दादानी एक खोट हुडकून आणली जी कुठं शिल्लक आहे. गादी आणली आणि माझी राहण्याची व्यवस्था केली. धन्यवाद. बाकी काय म्हणताल तुम्ही? बस मी तुमचे व्हिडिओ बघतो त्याच्यामुळे कसं वाटलं आपला मराठी माणूस कोणी येऊन आला इथं तर त्याची काही व्यवस्था केली तर आपली म्हणजे आपल्याकडून सोय झाली पाहिजे. बस ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे राहण्याची व्यवस्था झाली. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो आता इथंच व्हिडिओ संपवतोय. बाय.